चला तर मंडळी, देवीच्या नैवेद्यासाठी आहे ना मी मालपुवा केला होता काल, कारण की घरामध्ये नवरात्रीच्या निमित्ताने देवीला मालपुव्याचा नैवेद्य दाखवायचा होता। तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे मालपुव्याची। म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते। त्यासाठी आहे ना सुका खोबरं आणि पिस्त्याचे काप मी आधीच तयार करून ठेवले होते। एका भांड्यामध्ये आहे ना 1 वाटी गव्हाचं पीठ, थोडासा रवा, तयार केलेले पिस्त्याचे काप आणि सुका खोबरं टाकलं, चवीनुसार साखर टाकून छान मिक्स केलं। त्याचबरोबर 2 वाट्या दुधाचा वापर केला आणि छान असं हे मस्त बॅटर बनवून घेतलं होतं। वरतून थोडंसं वेलची पूड टाकून पुन्हा हे सगळं छान असं एकजीव करून घेतलं आणि 15 मिनिटं झाकून ठेवलं। 15 मिनिटानंतर पीठ छान असं भिजलं जातं आणि हे पीठ तयार होतं आपलं मालपुवा बनवण्यासाठी। आता आहे ना आपल्याला गॅसवरती पॅन ठेवायचा आहे आणि पॅन छान गरम झालं की त्याच्यामध्ये आहे ना 2 ते 3 चमचे मी तेल टाकून घेतलं। तेल छान असं तापलं की त्याच्यावरती आहे ना एक एक करत अशा पद्धतीने मालपुव्याचं बॅटर छान असं पसरवून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। एका मागोमाग एक आहे ना सर्व मालपुवे आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे आपले हे मालपुवे तयार झालेले आहेत। तुम्ही कधी मालपुव्याची रेसिपी बनवली की नाही नक्की सांगा। तर इथे आहे ना आपलं नैवेद्याचं ताट मी तयार करून घेतलं आणि वरतून गार्निशिंगसाठी आहे ना पिस्त्याचे काप टाकून छान अशी सजावट केली। तर इथे आपला हा मालपुवा तयार झालेला आहे। चला तर आपण देवाला पहिल्यांदा नैवेद्य दाखवून घेऊयात। खरंच हे खूप जास्त प्रसन्न वाटतं जेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताने मनोभावे काही बनवून देवाला अर्पण करता। तुम्हाला जर आपली ही पूर्ण रेसिपी आणि आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।